हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। एका संशयित इसमास अवैध गुटखा विक्री करताना पोलिसांनी रंगेहात पकडले। 36,970 रुपयांचा मुद्देमाल जप्त, तर पोलिसात गुन्हा दाखल। नांदगाव येथील इसम अवैध गुटखा प्रकरणात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आले आहे। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नांदगाव पोलीस गुन्हा रजिस्टर नंबर 113/2024 कलम 328, 188, 272, 273 प्रमाणे 1832 रुपयांचा केशरयुक्त पान मसाला, 288 रुपयांचे V1 तंबाखू, 9,400 रुपयांचे केशरयुक्त विमल पान मसाला, 1,410 रुपयांचा केशरयुक्त पान मसाला, 4,356 रुपयांचा विमल पान मसाला, 484 रुपयांची तंबाखू, 600 रुपयांची तंबाखू, 5,000 रुपयांचा तंबाखूयुक्त पुड्या, 10,000 रुपयांच्या काळ्या रंगाची हिरो मोटरसायकल असे एकूण 36,970 रुपयांची ऐवज जप्त करण्यात आली आहे। 20/3/2024 रोजी नांदगाव शहरातील हुतात्मा चौकात ही कारवाई करण्यात आली असून संशयित आरोपी उमेश उगले यास अटक करण्यात आली आहे। नांदगाव पोलीस गुन्हे शाखेने त्या संशयित इसमास अटक करण्यात आली असून सुगंधित तंबाखू, गुटखा पान मसाल्याचा मुद्देमाल विनापरवाना बेकायदेशीर स्वतःच्या कब्जात बाळगून विक्री करताना मिळून आला। संशयित हा महाराष्ट्र राज्य उत्पादन वितरण व साठ्यास प्रतिबंधक असलेल्या सुगंधी पान मसाला, सुगंधी तंबाखू, जर्दा असा 36,970 रुपये किमतीचा मुद्देमाल विक्रीचा उद्देशाने काळ्या रंगाची हिरो दुचाकीवर वाहतूक करताना मिळून आला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भाकर हे करीत आहे। ब्युरो रिपोर्ट, हिंदवी स्वराज्य न्यूज, नांदगाव।